दिंडोरी मतदारसंघाकडे वळूया, जिथं भास्कर भगरे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, तब्बल 63,000 मतांनी ते आघाडीवर आहेत। केंद्रीय मंत्री भारती पवार या पिछाडीवर आहेत। दिंडोरी मतदारसंघातून विद्यमान केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या उमेदवार भारती पवार या पराभवाच्या छायेत आहेत, कारण भास्कर भगरे जे तिथले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आणि शरद पवार गटाचे आता लोकसभेचे उमेदवार आहेत, ते मात्र तब्बल 63,909 मतांची अगदी निर्णायक त्यांनी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे दिंडोरीमध्ये भारती पवार ज्या केंद्रीय मंत्री देखील आहेत, पराभवाच्या छायेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या निदर्शनास आणतो, याच मतदारसंघात नरेंद्र मोदींची सभा झाली होती आणि कांदा प्रश्न चर्चेत आला होता। कांद्यावर बोला असं शेतकऱ्यांनी भर सभेत सांगितलं होतं। त्याच दिंडोरी मतदारसंघात भारती पवार पराभवाच्या छायेत आहेत, म्हणजे कुठेतरी हा कांदा भाजपला रडवतोय हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे, कारण भास्कर भगरेंनी तब्बल 63,000 मतांची निर्णायक आघाडी घेतलेली आहे। भास्कर भगरे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत। राहुल नार्वेकर सागर बंगल्यावर दाखल झाले। मुंबईतली महत्त्वाची घडामोडी आहेत। विधानसभेचे अध्यक्ष भाजपचे नेते राहुल नार्वेकर सागर हे हा जो निवासस्थान आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तिथे दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील फडणवीसांची भेट घेतली होती, चर्चा केली होती। आता राहुल नार्वेकर देखील सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। महायुतीला जो फटका बसलेला आहे, मवियाची जी मुसंडी आहे, त्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते एकत्र येत आहेत, चर्चा